बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे जिल्हा पोलीस पाटील गाव कामगार संघाचे जिल्हाध्यक्षपदी शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडे येथील प्रकाश पाटील यांची महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली आहे। यावेळी धुळे जिल्हा गाव कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष छोटूलाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अध्यक्षतेखाली धुळे येथील मराठा मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी साक्री तालुका अध्यक्ष रवींद्र बेडसे, शिरपूरचे तालुका अध्यक्ष विनय माळी, शिंदखेडा तालुका अध्यक्ष भूषण पाटील उपस्थित होते। प्रसंगी धुळे जिल्ह्यातील पोलीस पाटलांनी आपापले विचार मांडले व सर्वानुमते शिंदखेडा तालुक्यातील कुरुकवाडे येथील पोलीस पाटील प्रकाश पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली। तसेच कार्याध्यक्ष दीपक सने राहणार ताजपुरी, उपाध्यक्ष विजय बोरसे राहणार कावठे, उपाध्यक्ष लवकुश पावरा, सहकार्याध्यक्ष भैया नगराळ चिरणे, सचिव सुशील जाधव विकवेल व सहसचिवपदी राजू गावित मोहगाव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील जाधव यांनी केले। आभार दीपक सनेर यांनी मांडले। यावेळी माजी जिल्हाध्यक्ष छोटूलाल पाटील यांनी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी राजेंद्र सातकर, शिवाजी पाटील, रवींद्र बेडसे, गणेश देसले, सरदार सिंग गिरासे यांनी संघटना व संघटनेचे ध्येय धोरण बांधणीबाबत आपले विचार मांडले। यावेळी राजेंद्र पवार, प्रफुल्ल पाटील, बापू बागुल, राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी, कल्पेश भांबरे, गणेश देसले, हेमंत सूर्यवंशी, चंद्रकांत पाटील, बारिकराव पाटील, सुरेश पाटील, योगेश चौधरी, भाऊराव पाटील, भरत राजपूत, दीपक बोरसे, सरदार सिंग गिरासे, भूषण पवार, दीपक बिराडे, तापसे, धुळे जिल्ह्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपादक भूषण पवार। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।